काहीच कळत नाहीये कृष्ण हत्याचं. काल मी घरात फेऱ्या मारत होतो, तेवढ्यात भीमाईच्या खोलीतून मला आवाज आला. मी वाकून बघितलं तर कृष्ण हत्या होती. काहीतरी गडबड नक्की आहे बरं का. नाहीतर तुला सांगतो चमके, कृष्ण हत्या असं वागणार नाही. अरे मला विचार ना, असलेले अनुभव घेतलेत मी. आणि तू म्हणतोस तशी जर गडबड असेल ना, तर ती हीच असेल की आई साहेब जसं दाजींसोबत वागल्यात ना, त्याचा त्यांना पश्चाताप झाला असेल. आणि आपण कशाला पडायचं याच्यात. टेन्शन घेऊ नको, होईल सगळं नीट. होईल की सगळं नीट. आणि आपण पण प्रेमात पडायच्या वयात विचारात कसले पडतो. लई छान आहेस रे लहानपणापासून. आणि तुला माहितीये का, शहाणा असलो ना तरी काय सांगू चमके, कधी कधी मी इतका वेड्यासारखा वागतो माहितीये का. आतून असं काहीतरी वेगळंच होतं, इथं इथं धडधडायला लागतं आणि असं सगळं हादरून जातं. ते तसले पिक्चर बघायचं बंद कर म्हणजे सगळं नीट होईल. एक मिनिट, मी तसले पिक्चर बघेन नाही तर तसलेच पिक्चर बघेन. तुला का राग येतोय? प्रेमात बिमात पडलीस की काय माझ्या? मी आणि तुझ्या प्रेमात थोबाड बघ त्या डबक्यात जाऊन. नीक सांगू का, इकडे इकडे. प्रेमात माणूस आंधळ होता, आपण अति चांगला, त्यामुळे प्रेमात पडू नये. आंधळे तर आंधळे, आम्ही आंधळे. हे काय सगळं अर्जुन? अचानक देवासमोर पेढे का ठेवतोय? तुला सांगण्याची गरज आहे? सॉरी हा, सॉरी. नाही, मी काय विसरून गेले होते. तुझ्या लेकी मला काही किंमतच नाहीये. तू कशाला मला सांगशील? बरोबर आहे. सॉरी, विसरले होत्या. चुकलं माझं. बरं ऐक, मला काही हाऊस नाहीये तुला सांगण्याची. लोकांनी विचारलं की नवरा काय करतोय, सांगायला काहीतरी असावं म्हणून सांगतो. तिकडे इंटरव्ह्यूला गेलो होतो, तिकडे चांगला झाला इंटरव्ह्यू, मिळाली नोकरी मला. खरंच? अरे किती छान बातमी आहे ही. अभिनंदन. थँक्स. मग तुमच्यात पेढे वगैरे देण्याची काही पद्धत? मला नाही देणार पेढा? नाही, आपल्यासाठी नाही आणलं. आपल्यासाठी नाही आणलाय, मग कोणासाठी आणलाय? अर्जुन दादा, अर्जुन दादा. हा, अरे निरोप आला, तू बोलवलंस म्हणून आलो धावत. हे घे, हे घरी घेऊन जा, पेढे आहेत. पेढे? पेढे? आणि प्लीज कृष्णाईला देशील. हे पेढे घरी घेऊन जायचे आणि कृष्ण हत्याला द्यायचे. हा. लबाड कोणीतरी अर्जुन दादा, अर्जुन. काय चाललं? काय तर्क वितर्क लावतोस? काही झालेलं नाही. बरं, सॉरी. अरे नवीन नोकरी मिळाली आहे मला, कळलं? नोकरी मिळाली आहे? कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. पंक्या, कृष्णाईने हे पेढे खाणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आशीर्वाद असेल तो. प्लीज तेवढं करशील. इतका विश्वास,
इतकं सगळं झालं, अर्जुनला समजावलं, सगळं सांगितलं, तरी ऐकलं नाही. उलट कृष्णाईंवर इतका विश्वास ठेवलाय त्यानं की अगदी त्यांनी दूध म्हणून विष जरी दिलं ना तरी हा माणूस ते पिऊन मोकळा होईल. डोकं फिरलंय, डोकं फिरलं, अक्कल आहे का? कशाला डोकं, कशाला अक्कल चालत आहे का डोकं काही? मामा, काय मामा? तुला माहितीये का ती जमीन कारखान्याच्या मालकीची आहे, आपण विकू शकत नाही. अरे बाबा, इलेक्शनचा पिरियड आहे, आचारसंहिता चालू आहे, शासनानं तिथं प्रशासक नेमलाय आणि आपण मारे जनतेला मोठ्या तोऱ्यात सांगितलंय कारखान्याच्या भविष्याचा विचार करणार म्हणून. अरे जमीन जर विकली ना तर लक्षात घ्या अर्जुन सत्तेत येईल. मग त्यासाठीच तर करतोय ना मी. यो अर्जुना सत्तेवर नाही आला पाहिजे. मी काय म्हणतो यू, एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या जमिनीवर जा, मोठा बोर्ड लाव, प्रायव्हेट प्रॉपर्टी, परवानगी शिवाय आत येऊ नये, हुकुमावरून बलराम कवटेकर विषय संपला. ओके दाज. नाही काय त्या पनवेलच्या पार्टीला उद्याच्या उद्या बोलवून घे, डील करू आणि ऍडव्हान्स म्हणून टोकन पण घेऊ. काय जमतंय, आम्ही चालला लगेच जमतंय म्हणून. हे बाबा, तुला किती वेळा सांगितलं हात जोडू का? जे काय करायचं ते इलेक्शन झाल्यावर कर ना, आता नको ना करू. मामा, जे काय करायचंय ना ते आत्ताच करायचं. ती जी माणसं येतील ना त्यांना फक्त दाखवण्यापुरतं करायचंय, नंतर बोर्ड उपसून टाकायचा. मी करतो ते हँडल सगळं. अजून पण सांगतो, 4 पावलं मागे ये बाबा. असं नाही मामा, आता एकदा ते कंपनीवाले नाही म्हणले तर नंतर काय जमीन चाटायची आपल्याला. आणि मी करतो सगळं नीट. एकदा बलरामनं शड्डू ठोकला, देवा, माझ्या नवऱ्याची अशीच खूप खूप प्रगती होऊ दे, त्याला कधीच कशाची कमी नको पडू दे, खूप खूप यशस्वी करतात. खीर केली, घे. उचल आणि घेऊन जा. मी तुला सांगितलं ना मला तुझ्या हातचं काही खायचं आणि प्यायचं नाही. त्याला उगीच मुद्दाम करतेस सगळं. अरे यात काय आलंय मुद्दामून? आणि तसं पण खरं तर मला तुला काही सांगायचं नव्हतं, पण लोकांना विचारलं तर माहीतच हवं तुला म्हणून सांगते. काय ना, माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळाली, त्याची इच्छा पूर्ण झाली आहे आणि मला खूप आनंद आहे त्याचा. आणि त्याच आनंदात ही खीर पण केली आहे. तुला खायची तर खा, मी द्यायचं काम केलं. बघ बाबा काय करायचं. ए देव तिकडे ठेव. अरे हे या देवासाठी नाही, हे माझ्या पतिदेवासाठी आहे. माझा पतिदेव, माझ्या कुंकवाचा वाली, माझ्या सौभाग्याचं लेणं, माझा 7 जन्माचा साथीदार, माझा श्वास, माझा ध्यास, माझी आस. कृष्णाईने हे पेढे खाणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आशीर्वाद असेल तो. आत्या, काय रे? पेढे? काय रे, कशाबद्दल पेढे? तू पास झाला का?
कप्रिया पास झाली? नाही, कोणीच पास नापास नाही झालं. अर्जुन दादाने पेढे पाठवलेत तुझ्यासाठी. त्याला नवीन नोकरी मिळाली ना. खरंच? जा देवा पुढे ठेव जा. तेच करतोय. अर्जुन दादासाठी तूच देव आहेस ना. देवासमोरच पेढे ठेवलेत. देवा पुढे ठेव जा. खरे आशीर्वाद त्याचेच आहेत. ते मला ना कधी कधी तुझं काही कळतच नाही. म्हणजे तुला इतकं सगळं वाटतं अर्जुन दादाबद्दल, पण तरी पण त्याच्याबरोबर तोडून का वागतेस? तुझं प्रेम आहे त्याच्यावरती, तुझा राग पण आहे त्याच्यावरती. कधी कधी मला असं वाटतं की तुझ्यासाठी हे सगळं कधीच संपलेलं आहे. का वागतेस आत्या असं दादा बरोबर? तुला सांगायची गरज वाटत नाही आम्हाला. सांगितलंय तेवढं कर जा. प्रश्न विचारू नकोस. नाही नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी वेळेत पोहोचतो. हा साहेब, माझी इच्छा नाही तर कशाला पडू मी त्यात. दरवेळी लोकांना काहीतरी वाटत असणार आहे. स्वतःचे पण काहीतरी नियम असतात ना साहेब. प्रत्येक वेळी लोकांप्रमाणे वागायला लागलो तर पोपडाने खणायला सुरुवात करते. ठीक आहे, सहकार्याबद्दल धन्यवाद साहेब. पोचतोय मी. अर्जुन, काय तुला सांगितलं ना, मला तुझ्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाही. काय सतत याचं का मांजरासारखं आडवं आडवं. मी फक्त एवढंच विचारायला आले होते की तू ऑफिसला चाललायस का? नाही चाललो मी ऑफिसला. हे बघ, मला तुला सांगण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. लोकांनी विचारलं नवरा कुठे गेलाय तर सांगायला उत्तर असावं म्हणून सांगतो. ऑफिसचं मी नंतर बघेन. तू जे काही निवडणुकीचे उपद्व्याप करून आली आहेस ना, ते सोडवायला चाललो. आता मी त्या साहेबांशी बोलत होतो ज्यांच्याकडे तू माझा फॉर्म सबमिट करून आली. मी माघार घेतो. नाही लढवायची मला ही पद. कळलं? हा साहेब, हा हा. नाही नाही, करतो ना साहेब. मी सगळे डॉक्युमेंट जमा करतो. हा हा, काळजीच करू नका. हो हो हो. आणि साहेब, ते परवा जो माझा भाचा तुम्हाला बोलला त्याच्यामुळे रागावू नका. नाही, काय थोडासा स्वभाव आहे ना त्याचा, तापट आहे, चिडका आहे तो, पण मनन लय चांगलं आहे साहेब. हा हा. आता ही सगळी दुरातच सांभाळणार आहे ना. हा नाही, आता तुम्ही इकडे यालाच तुम्हाला कळेलच. चालेल चालेल, करतो मी साहेब सगळं. धन्यवाद साहेब, धन्यवाद. ठेवू का? हा हा असायला काय झालं? माघार घेतलीये, माघार. अर्जुननं माघार घेतलीये. साहेबांचा फोन होता. काय गुलाल उधळा म्हणे कारखाना तुमच्याच मालकीचा. काय काय सांगतो काय बाबा? मग करा तेच सांगतोय. अरे मला आधीच माहित होतं रे, त्यो घाबरणार आपल्याला. आधीच भिकायला लागले, खायचं बेचं वांद झाल्यात. कुठलं दुकानात गेलं ते रुपयाची कुठे उधार द्यायला तयार नाही. तो काय निवडणूक लढवणार रे? मामा पार्टी झाली पाहिजे. करूया ना. ताजी 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 ती पनवेलची पार्टी 10 मिनिटात जागेवर येते. अजून एक चांगली बातमी मामा, माझ्या नावाचा बोर्ड लावला ना तिथं. कधीच लावला. चाबात चल. हे थांब थांब थांब, काही करू नका. उगाच येवी तेवी सत्ता आपल्याकडे येणारच आहे. मग ते बोर्ड काढून टाका, कारखाना ताब्यात आल्यावर लावू ना. मग मामा तू ना लय टेन्शन घेतो राव. तुझं कसं झालंय माहितीये का? देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. उलट मी तर म्हणतो आजचा दिवस चांगला आहे.
त्या जमिनीचा आजच निकाल लावून टाकू. अरे बघू ना कोण आडवं येतंय. काय चल चल बयू. अरे एक दादा 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 अर्जुन काय कामावर स्वारी वाटतं. हा हो ऑल द बेस्ट. थँक्स. तू कुठे चाललीस? मी काय खानावर. अच्छा काय झालं माहितीये का, मी आता कारखान्यावर चाललोय, जरा गडबडीत आहे. तू मला लिफ्ट देऊ शकशील का तिथपर्यंत? हो 20 रुपये. बस गंमत करते. थँक्यू. मॅडम, सावित्री मॅडम. या या या. अहो या बसा ना. आता चहा टाकलाय बघा, चहा घ्या. खरंच नको आता चहा मला मॅडम. असं काय करताय फडके? मॅडम मला महत्वाचं बोलायचंय. अर्जुन सर आहेत का? काय झालंय? अर्जुन आत्ताच बाहेर गेलाय. अहो मॅडम, आपली नदीकाठची जी कारखान्याची जमीन आहे ना, तिथं बलराम दादांनी त्यांच्या नावाचा बोर्ड लावलाय आणि ना कुठल्या अधिकाऱ्याची परमिशन घेतलीये, ना त्यांच्याकडे 7/12 उतारा आहे. सर्व स्वतःचं नाव लावून मोकळे झाले होते. हो हे बघा माझ्याकडे फोटोज आहे. हो मॅडम, अर्जुन सरांनी जे कष्टानं उभं केलंय ना त्यांचं साम्राज्य, हे ते गिळायला निघालेत ते लोक. म्हणून तर माझ्या अर्जुन सरांकडे कळकळीची विनंती आहे की त्यांनी इलेक्शन मधून आता माघार घेऊ नका, इलेक्शन लढाच. अहो एकदा का हे सगळं साम्राज्य ते लांडग्यांच्या तोंडी गेलं ना, तर ते तर लचके तोडायलाच बसले. हो ते सगळं संपवून टाकतील, काहीच शिल्लक ठेवणार नाही. म्हणून तर अर्जुन सर आता हवे होते. मला खरंच काय करावं सुचत नाही मॅडम, खूप अर्जंट आहे हो, वेळ कमी आहे आपल्याकडे. फडके अहो अर्जुन आत्ताच गेला तिथे, इलेक्शन मधून माघार घ्यायला. त्याला थांबायला पाहिजे आपल्याला. इथे बोलत बसून काही पॉइंट नाही. चला 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 चला. अरे वा छान. फडके मी छान दिसते ना? म्हणजे नेहमी सारखीच दिसते ना? सांगा ना फडके. सावित्रीताई काय बोलताय तुम्ही? तुमचा नवरा समोर असताना तुम्ही त्यांना काय असे प्रश्न विचारताय? मग काय झालं विचारलं तर? सावित्रीताई ऐक ना, काय चाललंय? अरे माझं कुठं काय चाललंय? मी फडकेंचा सल्ला घेत होते. सल्ला पण नको घेऊ का? तू नाही का घरातनं सांगून निघालास की तुला साहेबांचा सल्ला घ्यायला? अच्छा या साहेब आहेत होय. म्हणजे या साहेब कम सल्लागार आहेत का तुझ्या? हिचा सल्ला घेत होतास का? मी माघार घेऊ का? मी माघार नको? सावित्री बास. अरे काय चाललंय? तुला विचारून गोष्टी करायच्या का मी? उद्या माझा श्वास घेणं तूच ठरवशील आणि तुझ्या परवानगीने घ्यायला लावशील. काय करू रे? माझा श्वास तुझ्यात अडकलाय ना, काय करू? पण आता त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. हक्क आहे माझा तो. म्हणून सावध राहिलेलं बरं. काय फडके? तुला कळतंय तू काय बोलतेस? खरं तेच बोलते मी.
हक्काच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं ना तर अजून काय होणार आहे. म्हणून तेच दाखवायला इथे आली. चला पडके. अर्जुन सर, एक मिनिट या ना.